नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण गावरान तूप या पारंपरिक भारतीय आहारातील एक अमृततुल्य घटक आहे। हे तूप चवदार फक्त नसून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। या गावरान तुपाला दररोजच्या जेवणात खूप आवश्यक मानले जात असे, कारण त्यामध्ये औषधी, पोषक आणि पचनशक्ती वाढवणारे गुण आहेत। गाईच्या दुधाचे विरजण लावून त्यापासून दही करून, दह्यापासून ताक बनवून ते घुसळून त्यातून लोणी काढून हे तूप बनवले जाते। याला संस्कारिक तूप असेही म्हणतात। लोणकडे तूप या नावानेही ओळखले जाते। गाईचे तूप ओळखायला सोपे असते, ते पिवळ्या रंगाचे असते। तरी पण मी बाटलीत दाखवलेले जे तूप आहे ते एकदम अस्सल गावरान गाईचे तूप नाहीच, जर्सी गायांचे तूप आहे हे मी पहिल्यांदा स्पष्ट करते। गाईच्या दुधापासून तयार केलेले हे तूप लोणी मंथन करून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असते। हे गावरान तूप स्वयंपाकघरात भाकरी, पोळी, खिचडी व वरणावर टाकले जाते, त्यामुळे पदार्थांची पौष्टिकता वाढते। सणावारांच्या फराळात पुरणपोळी, मोदक, लाडू यासारख्या पदार्थांमध्येही हे तूप वापरले जाते। आयुर्वेदिक उपचारांमध्ये या तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। औषधासोबत हे तूप घेतल्याने औषधाची गुणवत्ता वाढते। स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे तूप फार उपयोगी आहे। वात, पित्त, कफ संतुलित ठेवण्यासाठी या गाईच्या गावरान तुपाचा उपयोग होतो। गाईच्या गावरान तुपामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे हे तूप त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। केसांसाठीही उपयुक्त आहे। यामुळे केस चमकदार आणि मुलायम होतात। या तुपाचे पूर्वी दिवे लावत होते, आता हे तूप आपल्याला फारसं बघायला सुद्धा मिळत नाही। यामुळे वातावरण शुद्ध व सकारात्मक होते, ऊर्जा वाढवते। होम, हवन, पूजा यासाठी या तुपाचा विशेष वापर केला जातो। गावरान तुपामुळे अन्नाचे पचन सुलभ होते, गॅस, आम्लपित्त कमी होते। या तुपामध्ये नैसर्गिक फॅट असल्यामुळे दिवसभर स्फूर्ती टिकून राहते। गाईच्या तुपात व्हिटॅमिन ए चा भरपूर साठा असल्यामुळे डोळ्यांसाठी हे तूप उपयुक्त आहे। शरीरातील ओलावा कायम ठेवते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, सांधेदुखी आणि वेदना कमी करते। सर्दी खोकल्यावर कोमट तूप, हळद एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो। गावरान तुपाला संस्कारिक तूप असेही म्हटले जाते। या तुपामुळे आरोग्य, सौंदर्य, ऊर्जा यांचा नैसर्गिक असा हा खजिना आहे। हे तूप आरोग्यासाठी खूप चांगले आहे। हल्ली तूप खाणे हे वर्ज्य मानले जाते। तुपामुळे वजन वाढते हा एक गैरसमज आहे। उलट तूप न खाल्ल्यामुळे अनेक रोगांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे। शरीर कोरडे पडते, केस कोरडे पडतात, सांधे दुखतात, अशा जो आतड्यांना जो मऊपणा आणत असते हे तूप, तो आता नाहीसा झालेला आहे। वजन वाढत नाही। चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे ह्या तुपापासून त्रास होतो। मूळ व्याधीमध्ये हे तूप खूप उपयुक्त आहे। झोपताना दुधामध्ये 1 चमचा तूप घेतल्याने फायदा होतो। तुपाचे फायदे दिसायला वेळ लागतो, कारण तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही हेही तितकेच खरे आहे। अशा ह्या गावरान तुपाचा उपयोग आपल्या आहारामध्ये असायलाच हवा व त्याचे फायदे आपल्याला मिळायलाच हवेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर आणि कमेंट करा। हे जे तूप मी तुम्हाला दाखवले आहे हे मी घरी तयार केलेले संस्कारिक तूप आहे।